We have our renowned endocrinologist Hemant Fatale from Sambhajinagar from Maharashtra, and we would like to have a brief introduction about yourself to our viewers. नमस्कार, मी डॉक्टर हेमंत नागनाथराव फटाले, एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहे, मधुमेह आणि आंतरग्रंथी तज्ञ. 1995 पासून मी कार्यरत आहे संभाजीनगर, औरंगाबाद, महाराष्ट्रामध्ये. Thank you, doctor. And what is your message for patients of cardio, kidney and metabolic diseases? मित्रांनो, मधुमेह हा आजार मी टाईप 2 बद्दल बोलत आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन इन्सुलिन टाईप डायबिटीस असं म्हणतो. आणि ह्या आजारामध्ये युजली वजन जास्त असण्याकारल्यामुळे बऱ्याच लोकांना आजार बळवतो. जास्त साखर वाढल्याने त्याला आपण मधुमेह म्हणतो. सोबत हा आजार एकटा येत नाही, सोबत वाढीव ब्लड प्रेशरला ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, आणि याच्यामुळे हृदयावर होणारे जे परिणाम असतात, तरुण वयामध्ये, लहान वयामध्ये होणारे हार्ट अटॅक, हे सगळे सोबतच येत असतात. आणि ह्या आजारामध्ये म्हणजे काय, म्हणजे रक्तातली वाढलेली साखर ही बऱ्याच वेळा आपल्याला काहीही लक्षणं नसतात आणि अशा वेळेसुद्धा आपल्याला बळावतो आणि आपल्याला लक्षात नाही, म्हणून याला चोर पावलाने येणारा असं मजार म्हणतात. ज्या फॅमिलीमध्ये डायबिटीस रन होतो आणि वंशानुवंश चालू असतो, अशा लोकांमध्ये ज्यांचं वजन जास्त आहे, वय वर्ष 25पेक्षा जास्त आहे, अशा सर्व लोकांनी वर्षातून एकदा साखर उपाशीपोटी जलांतर करायला पाहिजे. याच्याशिवाय ज्या तरुण मुली आहेत आणि ज्यांना प्रेग्नन्सी अचीव करायची आहे, अशा सर्वांनी प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी आणि प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यानंतर दर प्रत्येक महिन्याला ही रक्तातली साखर मोजणं आहे. हे अतिशय महत्त्वाचं, कारण प्रेग्नन्सीमध्ये जर डायबिटीस झाला तर पुढच्या सगळ्या पिढींना कंपल्सरी बालवयात लठ्ठपणा, डायबिटीस आणि अशी चेन चालू असते. मित्रांनो, हा आजारावरती मी तुम्हाला निश्चित एक प्रकारचा संदेश देऊ इच्छितो. हा आजार आपल्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. या आजारामध्ये नुसते औषधं काम करत नाहीत. तुम्ही जीवनशैली बदलली तरच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतो. तुमच्या आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि आपलं मुख्य उद्देश की आपण 5 ते 10% की वजन आपलं कमी झालं पाहिजे वर्षभरामध्ये. 15% जास्त वजन कमी करू शकला, तुमची औषध बरीच कमी होतात, मधुमेहाची पण, ब्लड प्रेशरची पण, हृदयाची पण, आणि आपल्याला डायबिटीस रेमिशनमध्ये म्हणजे तात्पुरता मधुमेह निघून जाण्याची शक्यता खूप बळावते. तर मित्रांनो, बदल करा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदलच आत्मसात करा. बदलच हा तुम्हाला बदल घडवून आणेल. धन्यवाद. Thank you, doctor, for your valuable advice on diabetes and its management. I am sure that our viewers will definitely benefit from this. And for more information on diabetes and its management, do follow us on Facebook page Diabetes Par Charcha. We are also available on Instagram, Twitter and YouTube. Stay connected. Thank you very much.